आमचा बोलले राधे राधे नंतर मम्मी अच्छा ठीक है. चाय प्या चाय गरमागरम चाय. पाठी धवाला याने गोंजा करून भेटत आहे त्याच्यासाठी टाळा वाजवा. आमचा बोलले राधे राधे महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय बैलगाडा जय बैलगाडा शर्यत. चाय चाय काय गरम. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचत आहोत स्वामीनारायण मंदिरामध्ये. तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवते एक मिनिट. द्वारकाचं स्वामीनारायण मंदिर आहे, खूप छान आहे. इथं आवरा पण गहू गायाले बाहेर भेटतात. हे बघा श्रीकृष्ण दर्शन घ्या तुम्ही पण बाहेरून. हाय शेठ, हे बघा आमचं शेठ. इथे एंट्री करताच आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन होते. गणपती बाप्पांचा पूर्ण परिवार आहे इथे. हे बघा बघू शकता, पटकन दर्शन करून घ्या चला. या मंदिरातली कलाकृती बघा किती छान आहे. प्रत्येक खांबावर देवांच्या कृती आखलेल्या आहेत. हे बघा मस्त वाटतं ना ग. मन तर एकदम प्रसन्नच. कसली आहे ना ही बघा ब्रह्मदेवांची मूर्ती. अजून आहेत प्रत्येक खांबावर अशा देवादेवांच्या मूर्त्या आखलेल्या आहेत. वर एंट्री करता श्रीकृष्णांचं दर्शन झालंय आणि त्यानंतर परशुराम भगवान असं खूप छान प्रकारे असं गोलाकार प्रकारे प्रत्येक देवाचे म्हणजे खूप देवांचे मूर्त्या आहेत.
मस्त वाटतं एकदम. असं काही आहे वरून नजारा. दादा गेले म्हणून तिकडे बघायला आता मी जातात. यांची मस्ती झाली गाईज. मंदिरात पण ही मस्ती का पडला. याला काही जमत नाही. आयुष्यावर बघितलं का तुम्ही कसं पडले. तर आमची अर्धी माणसं गेलेली आहेत पुढून ना. आम्ही आता घेतलेलं आहे शॉर्टकट. बघू आता कसं काय आहे. आमचा मॅप बोला दादा. हे दादा ये कॅमेऱ्याने ये. हे बघा हा एक आहे. हे बघा मॅप बोला दादा आमचा. मी आमचा गाईड आहे. गाईड 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 ना. सर्व ठिकाणी मीच फिरवतो. हा बस जास्त शायनिंग नको मारू. हो दिवसेंदिवस शायनिंग नाही मारायची माणसाने. हो. हा फिरवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आभार नाही पैसे. पैसे द्या सगळ्या मी फिरून झाल्या म्हणजे चला. ए, आभार बिभार ही प्रदर्शन सगळी करू लोक नुसती नका. पैसेच पैसे दादाच्या म्हणतात. पार्टीमध्ये मी आहोत. दादाला मी दादा पैसे दे ना. अर्धे पैसे मला द्या ग. तुम्हीच पहिले मला पैसे द्या सगळी मिळून. आभार बिभार नका मानू माझं. चालेल. पर पर्सन 2,000 द्या. बाबो हो बाबो मागम पडेल आम्हाला. मावरी ठिकाणं फिरवलं तुम्हाला काही यायचं नाही फ्री मध्ये. काय फ्री मध्ये. तो पैसे द्या ना माणसं फ्री मध्ये मध्ये. आम्ही शॉर्टकट. दक्षिणा नको गे. आम्हाला दक्षिणा सहकुशीन द्यायची असतात ना. ठीक आहे बाबा तुम्ही म्हणून 1800 द्या. अरे पण दक्षिणा सहकुशीन द्यायची असतात. मी तुला देईन रोख रुपये. रोख 5 रुपये. 10 रुपये. बाबा 15 रुपये जमा हो गए खाते में. चला पटापट येऊ द्या. 500 पटापट येऊ द्या. पेटीएम में 15 रुपये जमा हो गए. मुंह पे बेइज्जती. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. आम्ही आज पुन्हा एकदा बीचच्या साईडला आलेलो आहोत. काल आलेलो पण आम्ही पायाने पडलो कारण की आम्हाला आलेला कंटाळा. आम्ही खूप थकलेलो होतो सगळी. आता धमाल मस्ती करायची आहे आम्हाला. हे बघा मामी काय सांगतात. इथं मस्ती करायसाठी मुलं आलेली आहेत. हा. लहान लहान मुले आहेत. कालची मस्ती तुम्ही बघितलीच असेल. हे बघा किती शंख आहे. बघा कसे बीच वरून काढलेले आहेत शंख. अजून मोती पण आहेत. कुठे आहेत रे मोती. हे बघ हे बघ हे बघ. हे बघा मोती पण आहेत. मा हे बघा कसं. काय माहित नाही. चला सेकंड स्टॉप गायत्री शक्तीपीठ. छान मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊया. देवीचं दर्शन घेऊया. चला. आम्ही आलेलो आहोत आता बीचवर. सगळ्यांची मस्ती चालू आहे. बघा कशा लाटा येत आहेत. हॅलो गाईज. समुद्रात जीव द्यायला नाही आलेला आहे. लक्षात ठेवा. छान असे आम्ही बीचवर आलेले आहेत. ए कुठे मासा दिसले रे तुला. बघ यार 2-2. याला कुठे मासा दिसले काय माहिती कधीपासून मुंबईत. तो बघ ते नगराची घालतीये. तो बघ हालतो बघ. हाट मन दिसत बी नाही. अरे काही नाही काही. आई शपथ 2-2. फुकते खाली. ये आमच्या दादा चप्पल बचाव करत. कौशा काढीतच नाही ती बुटा मोठी सोन्याची. आता बुटा भिजली मग कसा व्हायचा. अरे काय ना चालायला साप. जमणार नाही ना. एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल. अरे जा ना सॉक्स काढ. हे शिंपल्याशा मोती निघते का बघ. हे आम्ही मोती मी करता मोती निघते का बघता का काय आपण शिंपली काय. शिंपलीच गाव असता मी कौशल्य. लांबून लांबून का बोलते. ये ना इकडं. तुमको क्या लगा नहीं लौटेंगे. मार्केट खाली की शेयर रहेंगे नहीं. गोंद्या नाचतं आमचा कसा. मस्त समोरच लाईट हाऊस बी आहे द्वारकेचा. हे बघा सगळ्याची मस्ती झाली आहे. हे बघा नुसता पलाता इकडं तिकडं. हे बघा कशी छान लाट आलेली आहे. माय सॉरी. हे बघा मासे. 3 इकडे ही बघा कशी बसली आहे. काढला ना आता.
यो बघा आमचा गडी एक मासा पकडा आडी त्यांनी तो खड्डा खाली करीत घेतले. आवरा गेले आता औस बाकी आहे. हो मा आऊसा बाकी आहे तुला. जा रूम मोल्या बादली घेऊन ये जा तेव्हा पटापट वर जा. तो आऊसा मासा आऊसा त्या आऊसा आवरा मोठा खड्डा या करतो ते मासा पकडून भेटणार याला. याचा कवा खाली व्हायचा ना कवा नाही फेकला. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? गाईज बघा यो आमचा गोंद्या भाई नाही उत्तरा चिंबोऱ्या पकडता निकरे येऊन बिन बघा. काढायचं नाही पण एक मजा म्हणून. ए गोंदिया कपडा कुठला मोठा आहे हो. अरे ये नीट. ही बघ गेली पाण्यात. ही बघा दोन आहे. मेल फिमेल आहे काम करता. बाबू यो आमचा मछुआरा मच्छी पकडायला आलेला आहे आमचा गोंद्या शेठ. इकडे बी येऊन चिंबोऱ्या पकडायला लागले. ही बघा कातोरी. अरे पर्शीला घालते. याला मी तिकडे या करायला. याला काय भेटणार आहे ना त्या चिंबोऱ्या चालला काटाला. आमची छोटी चिमणी एकटीच बसली कशी हसते बघा ती पण. काय तो नजारा काय तो काय बोलतात काय तो नजारा काय त्या लाटा सगळं कसं एकदम ओके मध्ये. ओके छोटी छोटी मुलं आनंद घेत आहेत. तिकडं माशांना खायला टाकतायत. निसर्गाचा आनंद घेतो आम्ही. आमचा गोंद्या तिकडं शिंपले शोधतोय शिंपले. शिंपल्यान त्याला मोठं भेटलेलं आहे. आम्हाला ना शिंपल्याचं मोती काढायचं आपण शिंपलाच भेटत नाही आम्हाला. भेटतात पण जाम बारीक 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 मध्ये यांचं काही होणार नाही. बघू पापी पुण्य करता. यो याला वापस याला त्या माशांच्या मागे लागायला आहे की. ए दादा हम्म ये शिंपल्याशी आपण मोती करू तर जे कार याक या याक क उतारले वापस पाण्यात. आता बघू काय करामत करता आहे. अरे पण तुला निघल कधी के बघतं म्हणा तर काहीच समज नाही. चालले त्याची उठाडेव. खळखळत नुसता पाणी. चल शिवा पण देते बघला व्हिडिओ चालू आहे ना शिवा देते. जाऊन दे देऊन दे शिवा पिवा सगळा दे. बोल ते पिचू ते झोपाचा असतं बघा ना काहीतरी गोव्या बिव्याला असतं नाही हो, म्हणून मी दगडावर झोपलं त्याचा आनंद घेतो. ए कोणत्याला शिंपली भेटलेली आहे धावा. शिंपली भेटली शिंपली कोण येतात. बघ ना बघशील तेव्हा भेटेल ना. याला आमच्या गड्याला काहीतरी गवले तो येरावले त्याच्या मागे. बघू आता. आमची मावशी पाण्यात शोधायला चाललेली आहे. आमची मावशी चालली आता पाण्यात शोधायला. त्या निघणार नाही लास्ट पर्यंत. तर आम्ही इथे बसलेलो आहोत हे बघा एन्जॉय करतोय. पण हा याचा काय झालं आम्हाला काही समजतच नाही. कधीपासून भटकंती करतोय भटकंती. काय चालू आहे काय माहिती. ते आधी मानव कसं भटकंती करता नशी करायची तसं एकानं जर शोध लवत. ए काय बघता रे. अरे काय भेटलं तुला. ए काय बघता सांग ना. शिंपल्या अरे नको गवसू ये. नाश्ता करतोय आम्ही आता इथे ब्रिजवर. आई इथं काय खातात माहिती का पपई पापडो पापडो पापडो. ए ठेचा बघा ठेचा. हा झणझणीत ठेचा सगळी. आम्ही बीचवर नाश्ता करतोय. तुम्ही तरी कधी केलाय का असा. हा बघा कसा झणझणी ठेसा होतात आहे. शिजवण चटणी जो ठेचा आहे अंबारी कोल्हापूरच्या मागवलेला आहे. ओके मी काढत असते नुसतो पापडो. ए ठेचा बघ. शाबाश बेटा बहुत बढ़िया. मावशी दोन भेटले दोन. आई चिंबोरी पकडून आलेला आहे. किती धावत आले बघ किती खुशी झाले त्याला. इथं धर बघू इथं धर सगळ्यांना दाखव नाही आपण. घराबाला देईल हे बघ. बघ इकडे दाखव. ए, हे पहा मोदी दाखवत आहे. हा. खेकडा आहे.
सोडता याच्यानच सोर ते खड्ड्यान सोड मिक्स नाही आला रे तिथं बघशील ना आवरू मोठं काय काय ना बा आदिवासी का खायला खायला प्रॉपर मिक्स माणसाचा जीव जर तेव्हा शिक प्रॉपर मिक्सिंग चालू आहे इकडे आता बघा तो बघा कसा खातोय मित्रांनो आम्ही येऊन जाऊन किनारा फिरतोय पण आम्ही मुद्दाम किनाऱ्यावरून नाही येत आम्ही रस्त्यातून येतो येडा झाले येडा क्यूट स्माइल दे घायल कर ग मला अरे आता विसरला गाणी विसरला दादा आपण कुठे चाललोय माझा रॅप बोलू का बघ माझ्यावरती जळणारी विरोधात अपोजिट डचन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघात असून आता दोन खंबे दोन आम्ही पळलो होतो 10 जणांचं तालमीत घास कुस्तीत वाचल माझी लेवल नाही मॅच करत कुठल्या भाजन डॉन पोरींचं साजन सीनचा राजन देतो कानाखाली ऑटोग्राफ मी देत नाही भाषण रॅप सीन मध्ये चालतो डॉनचं शासन खजवे नाव घेतात माझं वरतात घरचा राशीन यांना किडनॅपची भूमिका आहे पुरुषांमध्ये घाऊन तो सामान लाव मी गोर मनुष्य मी अहंकार राहून माझे तुला माझी सोन्याची लंका DHH मध्ये जातं डाऊनचा डंका माझी श्रद्धेवर दिसतो मला प्रत्येक पंख क्वालिटी डाऊनची दहशत गंदी जेवायचे रावायची सोडत नाही संजीतून गँगस्टर लॉजिक तुझी पद्धत चांगली मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली मला एकट्याला धरून टोली पांगली कारण पाठीमागून हे माझी टोली चांगली गँग झिरो बँक बाउंड बॅक स्टोन बॅक टू ट्रॅक बॉल MBDचे डिमांड डाऊन लवकर रॅक सोडतो वन साईड मोटिवेट करतो हा एक खाजा सांभाळायला हेच करतो मला आवरायच येतात बाबा आमचा रॅपर कसा रॅप करता माझा हात दुखायला लागला बाकी भाई आता आम्ही आलेलो आहोत पहिलं कुठे जायचं होतं गीता टेम्पलला जाणार आहोत आम्ही चालतोय आता समुद्राचा नजारा घेत मागे तुम्ही दृश्य पाहू शकता आणि आजचा दिवस पूर्ण चालत फिरणार आहे कारण आम्हाला जायचं आज आमची कितीची ट्रेन आहे 8:30ची ट्रेन आहे 8:45ची ट्रेन आहे आम्हाला 5-6 वाजेपर्यंत इथंच फिरायचं म्हणून आम्ही किनारा फिरतोय आज चालत एन्जॉय करतोय आम्ही चला A few moments later. आपल्याला कृष्णाची कहाणी सांगायची आहे आपण म्हणतो की ही जी समुद्रामध्ये बुडालेली द्वारका ती कोणी बुडवली व कशी बुडवली याची आता थोडक्यात मी माहिती सांगणार आहे तर अर्जुन एकदा सभेमध्ये बसलेला असताना कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद चालू होता तेव्हा अर्जुनाने सांगितलं कृष्णाला की कृष्णा तुझ्या ज्या 99 गोपिका आहेत त्या तू मला दे मला आवडलेले आहेत मी त्यांना घेऊन सरोवरावर अंघोळीला जातो मग ते कृष्ण भगवान म्हणाला की अरे अर्जुना तुला ते सांभाळता शक्यच नाही कारण एवढ्या गोपिका तू कशा काय सांभाळू शकतो पण त्याला खूप अहंकार होता म्हणून त्याने म्हणाला की अरे कृष्णा हे तर माझ्यासाठी सामान्य गोष्ट आहे मी यांना सहज सांभाळू शकतो कृष्ण म्हणाला ठीक आहे तू यांना घेऊन जा 99 गोपिकांना अंघोळीला मग तेथून अर्जुन 99 गोपिकांना घेऊन तलावात निघाले असताना सर्व गोपिका त्या तलावात उतरल्या त्यांनी आपले वस्त्र एका झाडावर ठेवले आणि सगळे गोपिका आपल्या तलावात स्नान करण्यासाठी बसल्या असताना अर्जुन सुद्धा त्या पाण्यात जात असताना तिथे खूप डाकू लोक आले आणि त्यांनी अर्जुनाचा बाण तोडून टाकला ज्या बाणाचा त्याला अहंकार होता तिथे त्याचा तो बाण तुटल्यामुळे त्याचा अहंकार नष्ट झाल्यामुळे गोपिका म्हणाल्या अरे अर्जुना आता तू आमचं कसं संरक्षण करणार आहे तू आता आमचं रक्षण कर अर्जुन म्हणाला मी चुकलो मी हरलो मला अहंकार होता माझा अहंकार नष्ट झाला आणि हे म्हणता सगळ्या गोपिका त्या पाण्यामध्ये समाधिस्थ झाल्या अर्जुन सुद्धा समाधिस्थ तिथे झाला त्यानंतर
कृष्ण म्हणाला की आता माझा सखा, माझा भाऊ या पाण्यामध्ये समाधिस्थ झाल्यानंतर मला ह्या सुंदर अशा सोन्याची सुवर्ण नगरी याचं मी काय करू, ज्याचे जो माझा अर्जुन सखा या सुंदर द्वारकेचं रक्षण करत असताना त्याचंच जर धनुष्य तोडला गेला तर माझ्या या नगरीचं कोण रक्षण करणार. म्हणून मला आता ही नगरीसुद्धा नको आणि ती नगरी त्यांनी सोन्याची नगरी या द्वारकेमध्ये विसर्जन केली. अशी ही थोडक्यात माहिती आहे. धन्यवाद. मावशीने खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. मम्मी नक्की तुम्ही मी मोठ्या ब्लॉग मध्ये सुद्धा अपलोड करणार आहे. ती तुम्ही इन डिटेल बघा. ही मी शॉर्ट मध्ये एवढीच टाकलेली आहे. बघू आता. चला. ऐका मम्मी. शंकर भगवानच्या पिंडीत आतमध्ये देऊळ आहे. असंच ना दादा काहीतरी. तुम्ही समजा मला काय बोलायचंय. चला. असा समुद्राच्या तिन्ही साईडून समुद्र, चारही साईडून आहेत. तिन्ही साईडून आहेत. ही बघा कशी बसली आहेत आमची माणसं. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. ब्लॉगर रडायला लागली. रडते मला आवाज आई जपत. तर गाईज आम्ही आता कॅमल सवारी करतोय. नाही बघा, ही बघा रडतीये ही. म्हणजे कुठं लागतात ही बाबा यांनी राहून घेतली. बाबा इधर से चढ़ेगा क्या हो? आजा. अरे बसवतो तुला. ये लवकर. पापा नहीं है उसका भाई है. उसको नहीं बैठने का. मत जा सनमा. बोरावा काहीच नाही. रस्सी पकड़ रस्सी. झालं म्हणतो. बोल. गाईज आम्ही बसलेलो कॅमल राईड. आलेली आहे मज्जा. बाबा बसताना कसा होत तो बघ कसा बसतोय. डेंजर होता. गुंड्या तर मित्रांनो बघा कशा लाटा पण निसर्गाचं मजा घेतात, खेळतात. त्या मस्त खळखळ वाहतात. किंवा आता चालले पतंग घेऊन काय उर्वाला काही माहिती. मस्त नजारा आहे बघा. दगडाची आकार बघा तुम्ही.